तर चला विराज रेडी असाल तर आपण चला सन्मान इथे संपन्न करून घेऊयात। प्रथमतः या स्पर्धेमध्ये आपण ज्यांचा आवाज ऐकला पहिल्या आणि अंतिम दिवसामध्ये व्हॉइस ऑफ डोंबिवली मनीष भागे सरांना विनंती करेन की आपण या आपल्या सामन्याचा स्वीकार करा। मनीष सर आपण 2 दिवस समालोचक म्हणून आज या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं कल्याण प्रीमियर लीग मध्ये प्रथमतः ते आपल्याला जोडले गेले आणि त्यांचा सन्मान संदीप पावशे आणि स्वराज पावशे यांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत। स्पेशल केपीएल मोमेंटो कल्याण प्रीमियर लीग मध्ये अगदी आपलं महत्त्वपूर्ण योगदान राहिलं त्याबद्दल हा समालोचक सन्मान या समालोचकाचा आपण पाहत आहोत। मनीषजी भागे सरांचा हा सन्मान आपल्या मंचावरती आपण पार पाडतोय। सर्व अतिथी मान्यवरांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान 2 दिवस पहिल्या दिवशी आणि अंतिम दिवशी त्यांच्या समालोचन या स्पर्धेमध्ये आपण ऐकलं। त्यानंतर व्हॉइस ऑफ अंडरआर्म क्रिकेट आमचे सागरजी मोरे सर पहिल्या पर्वापासून ते 6व्या पर्वापर्यंतचा हा जबरदस्त प्रवास पहिल्या पर्वापासून ते आमच्या सोबत आहेत आणि आजचं हे 6वं पर्व यशस्वीरित्या पार पाडते आणि त्या यशामागे ते देखील आम्हाला जोडलेले आहेत सातत्याने। याचे सागर सर आपण या आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीनं स्वीकारायचा आहे कल्याणकरांचा आणि चिट्टू पावशीचं विशेष प्रेम खरं तर राहिलेलं आहे आणि सीड पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपल्या नक्कीच समालोचकाचा करतोय। फार अप्रतिम समालोचन आपण ऐकलं 2 दिवस या स्पर्धेमध्ये। त्यानंतर पंच आपण ड्रोन ऑपरेटर आपले निनाद यांना देखील विनंती असेल की आपण या निनाद या आपण ड्रोन ऑपरेटर वयवर्ष शैलेशदा अगदी आपण पाहिलं तर फक्त 14 आहे 15 आहे पण या वयात देखील इतकं सुंदर ड्रोन ऑपरेट करणं चिट्टूकर तर असं वाटत होतं की स्पायडर कॅम लावलाय की काय केपीएल साठी इतकं सुंदर आणि जबरदस्त ड्रोन ऑपरेट करत होते। निनाद लवकर या आपण। तर डीजे दिनेश डीजे यंगस्टर आपण देखील यायचं आहे। डीजे यंगस्टर या आपण लवकर। दिनेश ड्रोन ऑपरेटर या प्रथमतः आपण। निनाद या समोर या इकडे। निनाद दादा पाटील यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते शुभ सन्मान करायचा आहे। आमचे अवघे 15 वर्षाचे हे ड्रोन ऑपरेटर तुम्ही पाहतायत म्हणजे कला एखाद्याकडे असेल तर तो माणूस यशाची उंच शिखरे गाठू शकतो। वय हे मॅटर करत नाही अक्षय पण तुमच्याकडे कला आहे ती तुम्हाला किती मोठ्या उंचीवरती नेऊ शकते हे शक्य करून दाखवलंय ते आमच्या निनादने। थँक्यू निनाद मनापासून आभार। त्यानंतर डीजे यंगस्टर सीझन 1 पासून ते सीझन 6 पर्यंत सातत्याने क्वालिटीचा विषय तर ते आमचे डीजे यंगस्टर देतात शेखर दादा पावशे यांच्या शुभ हस्ते डीजे यंगस्टर आमचे दिनेश दादा यांचा सन्मान आपल्या केपीएलच्या वतीने आपण पार पाडतोय। आमचे पेंटिंग आर्टिस्ट अजित दादा या आपण रजनी दादा या आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करायचा आहे। पेंटिंग आर्टिस्ट आमचे अजित दादांना विनंती असेल की आपण या। फार सुंदर कल्याण प्रीमियर लीगचे दोन्ही बाजूंनी पेंटिंग आपण पाहिली आणि ती कलाकृती ज्यांनी रेखाटली त्यांचा हा सन्मान आपल्या केपीएलच्या वतीने आपण पार पाडतोय। एलईडी स्क्रीन ऑपरेटर यश यांना देखील विनंती असेल की आपण देखील यायचं आहे। यश काटरे यांना देखील विनंती करतोय की आपण या। एलईडी स्क्रीन ऑपरेटर सलग 3 दिवस एलईडी स्क्रीन ज्यांची आपण या क्रीडांगणावरती पाहिली आणि त्यांचा हा सन्मान आपल्या कल्याण प्रीमियर लीगच्या वतीनं सागर पाधी यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण हा शुभ सन्मान स्वीकारायचा आहे। त्यानंतर आमचे पंच अगदी आपण पाहिलं तर संकेत भगत यांना विनंती करतो आणि सूरज मात्रे आपण देखील यायचं आहे। त्याचसोबत विजयजी यादव सर असतील आणि गॉड ऑफ अंडरआर्म क्रिकेट दीपक बाई यांना देखील विनंती असेल की आपण यायचं आहे। गॉड ऑफ अंडरआर्म क्रिकेट म्हणून त्यांची ओळख आहे।
अगदी आपण पाहतोय सन्मान हा केला जातोय पंचांचा. संदीप दादा पावशे, शेखर दादा पावशेंना विनंती आहे, त्यासोबत सागर दादा आणि या सर्व मान्यवरांना मी विनंती करतोय की आपण हा यथोचित सन्मान आपल्या पंचांचा करायचा आहे. विजयजी यादव सरांना आपण पाहतोय ज्यांनी पंचांची फार अप्रतिम भूमिका पार पाडली. सागर दादांच्या शुभास्ते हा सन्मान आपल्या मंचावरती. त्यानंतर किंग ऑफ अंडरआर्म क्रिकेट दीपू दादा आपण देखील या, आपल्या सन्मानाचा स्वीकार करा. दीपू दादासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत एकदा, कारण गेले कित्येक वर्ष अंडरआर्म क्रिकेटची निस्वार्थपणे सेवा केलेली आणि आज कल्याण प्रीमियर लीग मध्ये अगदी आपण पाहतोय पंचांची भूमिका पार पाडली. त्यानंतर आमचे सूरज म्हात्रे यांचा देखील सन्मान आपण करूया. पंच म्हणून त्यांनी देखील फार चांगलं कार्य आज या स्पर्धेमध्ये केलेलं आहे आणि सूरजदादा म्हात्रे यांचा देखील सन्मान आपल्या मंचावरती. कृष्णा मामा या आपण. खरं तर त्यांच्यामुळेच आपलं क्रीडांगण इतकं सुंदर राहतं. आपलं व्यासपीठ असेल, प्रत्येक ठिकाणी आपण पाहिलं तर त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका असते आणि चिट्टू यांच्यासाठी सगळे समान आहेत आणि पहिल्या वर्षापासून ते आपल्या KPL सोबत आहेत. KPL ची डेट आली की आली ते बरोबर आपोआप येतात, त्यांना कॉल मेसेज करायची जरूरत लागत नाही आणि पूर्ण क्रीडांगण स्वच्छ ठेवणं, आमचं मंच स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी त्यांच्यावरती असते. त्यानंतर ऑफिशियल किट पार्टनर आणि मीडिया पार्टनर श्री साई स्पोर्ट्सचा मेगा सन्मान केला जाईल. खरं तर पहिल्या पर्वापासून जे आमच्या सोबत आहेत, आज 6वं पर्व आहे. सुरुवात केली आपण, जेव्हा सुरुवात केली विराज तेव्हा फक्त आपण टी-शर्ट दिले, जे श्री साई स्पोर्ट्स कडून आपण पाहिले आपले किट पार्टनर होते, आपले मीडिया पार्टनर होते. दुसऱ्या पर्वामध्ये आपण थोडी प्रोग्रेस केली, अगदी संपूर्ण किट खेळाडूंना लागलो. त्यानंतर आता मागील पर्वामध्ये स्पेशल कॅप देखील आपण खेळाडूंना दिल्या. 3-3, 4-4, 5-5 वर्ष ते खेळाडू कॅप वापरू शकतील, इतक्या बेस्ट क्वालिटीचे कॅप, हेवी कॅप. आणि या पर्वात देखील आपण पाहिलं आमचे ऑफिशियल किट पार्टनर, आमचे मीडिया पार्टनर शैलेश दादा पाटील, पराग दादा पाटील. पराग दादा नाही आहेत पण शैलेश दादा इकडे या. शैलेश दादा आपण, खरं तर शैलेश दादा कधी पडद्यासमोर येत नाही. आमचे विराज असतील, संतोष असतील, त्यानंतर साहिल असतील, अभि असतील, बाबू असतील, विघ्नेश असतील, या सर्वांनी प्रचंड मेहनत, विघ्नेश असतील, या सर्वांनी प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी घेतलेली आहे आणि त्यांचा म्होरक्या सध्या त्यांचा सरसेनापती यांचा सन्मान आपण केलेला आहे. एक विशेष सन्मान अजून आमचे या परिसरातून देखील एक युवा आवाज मागील 3-4 वर्ष, मला असं 5 वर्ष या क्रीडा स्पर्धेसाठी खूप चांगलं समालोचन करतात. 5-6 वर्ष ते देखील या क्रीडा स्पर्धेत जुळले गेलेत आणि कल्याणचा एक युवा आवाज, रील स्टार, खूप चांगलं कोकणात जाऊन देखील खूप चांगले समालोचन करतात. आमचे बाळू गायकवाड यांच्या हातातून आपण पाहिलं तर प्रथमेश ठाकूर यांचा एक विशेष सन्मान केला जाईल. नितवलीचा एक युवा आवाज आणि खूप चांगली कामगिरी करत असताना खूप चांगला आवाज आहे आणि यंग टॅलेंट कॉमेंटेटर आहे. रील्स पण त्यांच्या आम्ही पाहतो आणि सागर पावशे यांचा अगदी जवळचा मित्र आहे, विशेष प्रेम आहे. आणि KPL आणि प्रथमेश एक वेगळं नातं आहे. तो बोला माझा सन्मान नका करू, माझीच क्रीडा स्पर्धा आहे. थँक्यू. आणि एक लाईव्ह संपूर्ण टीमचा आपण इकडे सन्मान करत आणि सर्व टीमला सागर पावशे यांच्याकडून 2000चं हे सर्वांनी या, सर्व टीमचा आपण या, हा त्यांना हे 2000चं पारितोषिक आहे. या लवकर सर्व टीमने या, नाही तर कोणी असेल तर तुम्ही या, जे काम करत असेल तर त्यांनी येऊ नका. हा साहिल पाटील येते स्वतः तिकडे, कॅमेरा सर्व टीमसाठी हे 2000चं कॅश प्राइज आहे. विराजनी पण स्माइल केली. आयुष शिव एडिट्स पडद्या मागचा कलाकार, ज्याने सगळ्या खेळाडूंचे सातत्याने इंस्टाग्रामवरती पोस्ट टाकले, रील्स टाकल्या, ज्यांना अगदी आपण पाहिलं तर बऱ्याच खेळाडूंना इंस्टाग्रामवरती ज्याने ओळख मिळवून दिली. शिव एडिट्स या आपण.
आणि बाबू मिस्त्री कंटिन्युअसली ब्लॉग आणि व्हिडिओज ते अपलोड करत होते. बाबू मिस्त्री आपण देखील या. शिव एडिटचा आपण सन्मान करूया. दोघांनाही 500-500 रुपयांचं बक्षीस दिलं जाईल. क्या बात आहे. अगदी आपण पाहिलं तर चिटू पावशमचे स्पर्धेचे जनक त्यांच्या शुभास्ते आपण हा सन्मान करतोय दोघांचाही. बाबू मेस्त्री आणि शिव एडिट्सला आपण पाहतोय. वेल डन गाईज, हॅट्स ऑफ टू यू, ग्रेट वर्क. प्रत्येकाचे अपडेट प्रत्येकाचे पोस्ट ते इंस्टाग्रामवरती टाकत होते आणि त्यांचा सन्मान आपल्या मंचावरती आपण पाहतोय. आणि येस, कळत नकळत कोणाचा मान सन्मान राहिला असेल त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय. फायनल मॅच, मॅन ऑफ द मॅच कडे आपण वळणार आहोत. साईपाल या सगळ्या. नाही, साईपाल असे खुश झाले, मला वाटलं की तेच फायनल मॅच आहे, मॅन ऑफ द मॅच आहेत की काय. तर फायनल मॅच, मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्याने आयकॉनिक कामगिरी केली. मी विनंती करतोय शेखर दादा आपण या, संदीप दादा आपण देखील याच्या, सागर दादा या आपण. अक्षय किती वेळा सांगायचं, चला ना प्लीज. कृष्णा, सुनील फुलोरे, प्रत्येकाला सांगायची गरज नाही पडली पाहिजे. चला फायनल मॅच, मॅन ऑफ द मॅच नो डाऊट. अगदी आपण पाहिलं तर आउटर आयकॉन म्हणून कामगिरी आयकॉनिक ज्याची राहिली, देवकरण ठरलाय फायनल मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. फायनल मॅच, मॅन ऑफ द मॅच आपण पाहतोय देवकरणला, ज्याने अप्रतिम कामगिरी केली. मेगा फायनलच्या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं तर जबरदस्त प्रदर्शन राहिलं आणि तोच ठरलाय मेगा फायनल मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. त्यानंतर जसं आपण गतवर्षी आपण सांगितलं होतं की जेव्हा टॉम ब्लॅक पॅन्थर्स टीमचे आले, त्यांनी सांगितलं की चिटू आपण पहिले टी शर्ट दिले, मग आपण पूर्ण किट द्यायला लागलो, आता आपण कॅप देखील दिली. कुठेतरी खेळाडूंना शूज हवेत, कारण बरेच खेळाडू कॅज्युअल शूज घालून खेळत होते शेखर दादा. त्यामुळे आपण गतवर्षी ठरवलं की संपूर्ण संघाला अगदी विचार केला. येस, देवकरांचा आपण फोटो सेशन कंप्लीट करून घेऊयात. येस, फायनल मॅच, टाळ वाजवा एकदा फायनल मॅच मॅन ऑफ द मॅच साठी. क्या बात है. वेल प्लेड देवकरण. फायनल मॅच, मॅन ऑफ द मॅच, चांगलं परफॉर्मन्स. आणि गतवर्षी आपण अनाऊन्स केलं होतं की जे 2 संघ या स्पर्धेच्या मेगा फायनल मध्ये पोहोचतील, आणि येस चिटू पावशे म्हटले की ते काही करू शकतात. टॉमने फक्त डिमांड केली होती, जस्ट मी टॉक्स केला होता प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. टॉमने मला सांगितलं होतं की असं असं व्हायचं. मी जसं कॉमेंट्री बॉक्सपर्यंत पोहोचलो, चिट्टू आला, मला चिट्टूने सांगितलं की एक काम कर, फायनल मॅचच्या दोन्ही टीमला 13-13 शूज सांगून टाक. म्हणजे एकदा जोरदार टाळा चिट्टू पावशे टीमसाठी देखील झाल्या पाहिजेत. आणि रनर्स अप टीमला आपण प्रथम 13 शूज देऊयात. लाईनीत या सगळ्यांनी, सगळ्यांनी एका लाईन मध्ये या. साईज तुम्ही पर्सनली ऍडजस्ट करून घ्या, आम्ही देताना डायरेक्टली देऊ, पण तुम्ही पर्सनली टीम मध्ये प्रत्येकासोबत साईज जी शूज आहे ती ऍडजस्ट करून घ्या. रनर्स अप फक्त 13 प्लेयर या, रनर्स अप टीम 13 प्लेयर आपण यायचं. येस, मी विनंती करतोय संपूर्ण टीमला, आपण सगळ्यांनी या. सहारा वॉरियर चला लवकर, 13 खेळाडू या, 13 खेळाडू, 13 खेळाडूंनी यायचंय. सगळ्यांची चांगली कामगिरी आपण पाहतोय. जशी मागणी अक्षय तसा पुरवठा. मागणी केली शूजची, शूज दिले, अजून काय हवंय आत्ताच सांगा. आणि खरं तर फायनल मॅच
टॉस विन जो ओनर झाला त्याला देखील आपण सिल्वर कॉईन दिलं, कशाचीच कमी पडू दिली नाहीये. म्हणजे तुम्ही आता कोणती अगदी आपण पाहिलं तर इकडे शंका घेऊ शकत नाही स्पर्धेवरती, कोणतेही प्रश्न विचारू शकत नाहीये स्पर्धेला. इतकी अव्वल दर्जाची स्पर्धा आपण पाहतोय. जे जे मागितलं ते ते दिलं, जशी मागणी तसा पुरवठा असलेली कल्याण प्रीमियर लीगची स्पर्धा. तब्बल 13 शूज आपण पाहतोय. त्यानंतर फायनलिस्ट आपले चॅम्पियन संघाला मी इन्व्हाइट करणं आपण देखील यायचं आहे आणि 13 खेळाडूंनी आपले शूज कलेक्ट करायचे आहेत. 13 खेळाडूंनी आपले शूज कलेक्ट करा. कोणी इकडे येऊ नका, कोणी इकडे येऊ नका. तुम्ही पर्सनली तुमच्या टीम मध्ये ते चेंज करून घ्या किंवा दोन्ही संघांना दिल्याच्या नंतर तुमच्या अपोजिटला जरी कोणाशी तुम्ही घ्यायचं असेल तर या देवकरणला आपण पाहतोय, ज्याचं आउटर आयकॉनचं बहुमूल्य योगदान राहिलं. विशालला आपण पाहतोय. त्यानंतर मनूला देखील आपण पाहणार आहोत. तिकडे प्रशांत आहे. अमनला देखील आपण पाहतोय. जेन्युइन ऑलराऊंडर बॉबी ज्याने फार इम्प्रेस केला आज. जितूला देखील आपण पाहिलं, आउटस्टँडिंग एफर्ट्स फिल्डिंग मध्ये दिले. त्यानंतर दीपक आपण पाहतोय. आपसमध्ये अगदी आपण पाहिलं तर तुम्ही साईज ऍडजस्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर रोहनला आपण पाहतोय. सागर आहे, अमर आहे आणि अगदी आपण पाहिलं तर वीरूचा ज्या खेळाडूवरती सर्वात जास्त विश्वास आहे तो धीरू, अर्थातच धीरज देखील तिकडे आहे. 13 खेळाडूंना आपण पाहतोय. स्पोर्ट्स शूज ते देखील आपण पाहिलं तर ब्रँडेड स्पोर्ट्स शूज एडिडास. क्या बात आहे. कल्याण प्रीमियर लीग हॅट्स ऑफ. फार फार जबरदस्त. सगळ्यांनी या एकदा. दोन्ही संघ या, दोन्ही संघ या, दोन्ही टीम या शूज घेऊन, दोन्ही टीम शूज घेऊन या. आपण एक छोटा फोटो सेशन करूयात. एक आठवण राहील कायमस्वरूपी. कारण अशी कोणती अंडरआर्म क्रिकेटची स्पर्धा झाली नाही जिकडे तब्बल 26 खेळाडूंना शूज दिले. लवकर या जरा. चला ना, दोन्ही संघ इकडे या. एकाने राईट साइडला थांबा, एकाने लेफ्ट साइडला थांबा. बॉबी चला जरा. राईट साइडला येस ब्ल्यू टीम आणि लेफ्ट साइडला रेड टीम. सहारा वॉरियर्स आणि अद्विक पृथ्वीक तिसाई वॉरियर्स. अद्विक आणि पृथ्वीक खरं तर आमचे वीरू यांचे सुपुत्र आहेत आणि त्यांच्या सुपुत्रांच्या नावाने हा संघ या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळाला. अद्विक आणि पृथ्वी यांना आपण पाहत आहोत आणि एडिडासचे शूज आहेत. म्हणजे चिटू प्रत्येक खेळाडूला मला वाटतंय 5,000हून अधिक शूज मिळाले. अजून काय हवंय एखाद्या खेळाडूला. हॅलो. पुढच्या वर्षी ना सागरला आणि मनीषला 2 कॉमेंटेटर असतात ना, त्यांना पण आपल्यातर्फे शूज असतील. या भिकाऱ्याला पण द्या. यो यो भिकारी. प्रथमेश ठाकूर लाडका आपला, लाडका भाऊ.
स्वराज पावसाच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत बेस्ट फिल्डर. साईपाल जरा इकडे आपण. बेस्ट फिल्डरच्या रेसमध्ये अगदी आपण पाहिलं तर स्काय होते, सारा वॉरियर्सचे आणि विपुल देखील होते. पण इकडे मात्र आपण पाहिलं तर KPL सीझन 6 मध्ये बेस्ट फिल्डर आपण देत आहोत सारा वॉरियर्स संघाला. विपुल मोरे ठरला या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक. विपुल या आपण. विपुल मोरे बेस्ट फिल्डर होती टुर्नामेंट. दोन्ही टीम जरा आपण समोर या. दोन्ही टीम समोर या जरा आपण. मागे काय सगळ्यांचं समोर या. सागरजी पाते यांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत सर्वोत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेतील आपण पाहतोय ज्याने 10 विकेट मिळवले. अर्थातच सारा वॉरियर्सचा जगदीश ठरलाय या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज. वेल बोल्ड जगदीश. सुपर बॉलिंग. बेस्ट बॅट्समनच्या रेसमध्ये अगदी आपण पाहिलं तर सुरेश सरोज कुडाचे 102 रन होते. 102 रन अन्नू भोईरचे होते. पण त्या दोघांनाही मागे टाकत असताना 106 धावा ज्याने 5 इनिंगमध्ये बनवल्या. आर1 स्पोर्ट्स संघाकडून खेळला. गतवर्षी त्याचा खेळ चांगला झाला नाही, पण या वर्षी मात्र आपण पाहिलं ज्याने बहारदार प्रदर्शन केलं. अरुण चव्हाण डेंजर डोरा या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट बॅट्समन. पण डेंजर डोरा नाहीये तर त्या जागी कुडा. कुडा आपण या. सुरेश आपण यायचंय. डोरा अवेलेबल नाही आहेत त्या जागी आपण कुडाला देत आहोत. त्यानंतर प्लेअर ऑफ द टुर्नामेंट कडे आपण वळणार आहोत. मॅन ऑफ द सिरीज कडे आपण वळतोय. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू भरपूर सारे खेळाडू या रेसमध्ये होते. ज्या प्रकारे आपण पाहिलं तर या रेसमध्ये अरुण चव्हाण देखील होता. 106 धावा आणि कृष्णा जाधव देखील इकडे उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण देतोय. कृष्णा चौधरी तिकडे उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू कोण असेल हा प्रश्न होता आणि त्या प्रश्नाचं उत्तर मात्र आता मिळेल. ज्याने या स्पर्धेमध्ये तब्बल 145 धावा कुठल्या, ज्याने या स्पर्धेमध्ये तब्बल 10 विकेट मिळवले आणि ज्याने ही स्पर्धा गाजवली. मागील 2 वर्ष आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये ज्याच्या नावाचा बोलबाला राहिला, ज्याच्या नावात आहे रन,
तो देवकरण ठरलाय या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. टाळ्या वाजवा एकदा देवकरण परमारसाठी देखील. क्या बात आहे, काय अफलातून खेळ त्याचा आपल्याला पाहायला मिळालाय. देवकरणला आपण पाहतोय फायनल मॅच देखील मॅन ऑफ द मॅच मिळाली त्याला, आणि त्यासोबत कल्याण प्रीमियर लीगच्या 6व्या पर्वातील प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा प्रबळ दावेदार. त्यानंतर रनर्स अप टीमला मी इन्व्हाइट करेन. पूर्ण टीमने यायचंय. तब्बल रोख रक्कम 1,00,000 रुपये, 1,00,000 रुपीज, आणि संपूर्ण सहारा वॉरियर्सला मी इन्व्हाइट करेन. रजनी सागर दादा असतील, अक्षय अय्यर, शैलू दादा आपण या, शेखर दादा असतील आमचे, कृष्णा असतील, निनाद भाऊ असतील, योगीभाई असतील, या सर्वांना मी विनंती करतोय की आपण यायचं आहे. सर्वांच्या शुभास्ते आपण देणार आहोत. रनर्स अप द्वितीय क्रमांकाचे मानकरी हे सध्या आपण पाहतोय सध्या स्क्रीनवरती सहारा वॉरियर्स द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरलेले आहेत. आणि वेल प्लेड बॉयज, अभिनंदन. गणपती बाप्पा. चॅम्पियन बनण्याचं स्वप्न जरूर अर्धवट राहिलं, पण रनर्स अप या स्पर्धेतील आपण पाहिलं तर द्वितीय क्रमांकाचे मानकरी आले. तब्बल रोख रक्कम 1,00,000 रुपये, 1,00,000 रुपीज. त्यानंतर ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो, नो डाऊट खर तर 9 तारखेला स्पर्धा सुरू झाली. खर तर 9 तारखेला स्पर्धा सुरू झाली आणि तेव्हापासून प्रत्येकाच्या मनामध्ये चाहूल लागली होती, चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन, हु विल बी द चॅम्पियन. आणि पहिल्या दिवसापासून पडलेला प्रश्न, या स्पर्धेमध्ये खेळले 20 संघ आणि तब्बल 19 संघांना मात दिली. त्यासोबत पहिल्यांदा या स्पर्धेमध्ये ज्यांनी आपला सहभाग नोंदवला, प्रथमतः आपण सीड या आपण रणजित वर्माकडून 500 आहेत. सीड आपण या चौकार जो मारला त्यासाठी 500 आहेत, ते कलेक्ट करा. शैलोदा एक चौकार मारला होता सीडने, त्यासाठी मात्र आपण पाहतोय रणजित कडून बक्षीस आहे 500 रुपयांचं. मेगा इव्हेंट, बिग इव्हेंट आपल्याला पाहायला मिळेल. कल्याण प्रीमियर लीग सीझन 6. शैलुदा अजूनही आलेला नाहीये. शैलुदा कुठे आहेत? त्यापूर्वी चिटू देवकरण सोबत थोडी चर्चा करायची आहे आपल्याला. देवकरण आपण या. येस, प्रथमतः काय सांगशील या स्पर्धेमध्ये? होगे इस टूर्नामेंट में
प्लेयर ऑफ द टूर्नामेंट के प्रबल दावेदार आप रहे, सबसे ज्यादा रन बनाए, सबसे ज्यादा विकेटें चटकाई, कैसे लग रहा है फर्स्ट ऑफ ऑल प्लेयर ऑफ द टूर्नामेंट बनकर? सबसे पहले तो बोलूँगा चित्तू दादा को, ये टूर्नामेंट अच्छा इतना कर रहे हो और प्लेयर लोग को भी इतना अच्छा अंडर में बड़ा टूर्नामेंट हो रहा है और कल्याण के लड़के लोगों को भी आगे आने का चांस मिलेगा और केपीएल खेलने को तो बहुत मज़ा आता है। इसके पिछले साल भी बेस्ट बैट्समैन मिला था, इस साल सीरीज मिला तो बहुत अच्छा लग रहा है। पिछले साल से शुरुआत हुई आपकी इस प्रतियोगिता के साथ, और इस साल देखिए तुरंत ही दूसरे साल, ये पहला साल आपकी टीम का था और दूसरा साल आपका था, दोनों ही डिपार्टमेंट में। एक बार टीम ने भी अपने चैंपियनशिप रहे और इंडिविजुअल परफॉर्मेंस भी बहुत बेहतरीन रहा, उस बारे में क्या कहोगे? टीम में सब लड़के लोग अच्छे और पूरा टीम एफर्ट की वजह से जीता और पिछले साल भी सब अच्छे कॉम्बिनेशन, अभी भी अच्छा कॉम्बिनेशन था और टूर्नामेंट जीते तो अच्छा लगा है। कल्याण प्रीमियर लीग आपके लिए लकी साबित हुई पिछले 2 सालों में, इतना अच्छा प्रदर्शन कर रहे हो, सिर्फ कल्याण प्रीमियर लीग में नहीं, बाहर भी बहुत से टूर्नामेंट में आप बहुत अच्छा प्रदर्शन कर रहे हो। किसी स्पोर्ट्स ब्रांड ने आपको अप्रोच किया ब्रांड एम्बेसडर बनने के लिए अब तक? नहीं, मैं किसका ब्रांड एम्बेसडर नहीं है। तो अगर आप बनना चाहोगे इन फ्यूचर किसी ब्रांड के एम्बेसडर, तो कौन से ब्रांड के साथ आप जाना चाहोगे? तो अभी पता नहीं, देखते हैं। तो पिछले 2 सालों में इस प्रतियोगिता में बहुत बेहतरीन प्रदर्शन आपका रहा। पिछले साल भी इस टूर्नामेंट साहिल पाटिल एक खिलाड़ी थे जिन्होंने अच्छा प्रदर्शन किया, शैलेश दादा ने सिर्फ आकर उनका खेल देखा और इनको ब्रांड एम्बेसडर घोषित किया था, लेकिन पिछले 2 सालों से आप पर नजर है, सभी खिलाड़ियों की होने दो या फिर ओनर्स की होने दो, शैलेश दादा की होने दो, तो क्या श्री साई स्पोर्ट्स के ब्रांड एम्बेसडर बनना चाहोगे? बोलिए। बोलता हूँ मैं बात करते हैं। क्या बात है। तो देखिए शैलू दादा ने बताया कि आप श्री साई स्पोर्ट्स के ब्रांड एम्बेसडर बन सकते हो, तो आप शैलू दादा से कांटेक्ट करिए और यस ढेर सारी शुभकामनाएं आपको अगले प्रतियोगिता के लिए होंगी जरूर। और तर चला आपण लगेचच वळणार आहोत चार चौकारांचे 2000 देवकरण, या पण 4 चौकारांचे 2000 देवकरणला आपण पाहतोय। फायनल मॅच मध्ये जे बक्षीस लागले होते ते सगळे आपण देत आहोत आता। त्यानंतर रोहन 2 चौकार 1000 रुपये, रोहन 2 चौकार 1000 रुपये। अक्षय अय्यर कडून बघा किती सारे बक्षीस आहेत। त्यानंतर जीतू 4 चौकार 2000, अक्षय अय्यर आज एटीएम घेऊनच आले सोबत पहिल्या दिवसापासून। त्यानंतर स्काय 1 चौकार 500, स्काय 1 चौकार 500। भरपूर सारी बक्षीस आहेत, कॅश प्राइज असो किंवा 1 चौकार 500। शैलेश परमार 1 चौकार 500। आणि सीड 1 चौकार 500। अक्षय अय्यर बक्षीस लगावलेत बघा, क्या बात है अक्षय। भरपूर सारी पारितोषिकांनी लावली आहेत। त्यानंतर 9 तारखेला स्पर्धा सुरू झाली, प्रश्न पडला होता सर्वांना, चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन, हू विल बी द चॅम्पियन। कल्याण लीग मध्ये पहिल्यांदाच त्यांना आपण सहभाग दिला। लास्ट इयर विरू बोलले होते की मला ही स्पर्धा खेळायची आहे, यावर्षी त्यांना संधी मिळाली आणि प्युअर सिल्वरची ही ट्रॉफी आहे। प्युअर सिल्वर म्हणजे चांदीच चांदी इथेश। आणि प्रश्न होता सर्वांना 20 संघ खेळणार, त्यामधून जिंकणार कोण? 2 संघ पुढे आले, 19 संघांना पाठी टाकत असताना प्रश्नाचं उत्तर त्यांनी दिलं। केपीएल सीझन 6 मध्ये त्यांनी सांगितलं मोठमोठे गार केले गंमत मध्ये, अर्थातच एपी तिसाई वॉरियर्स चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन, एपी तिसाई वॉरियर्स इज द चॅम्पियन।
सगळ्या प्लेअरने या खाली. कळत नकळत कोणाचा मान सन्मान राहिला असेल तर आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय. विजेत्यांचं अभिनंदन. पराभूत झालेल्यांना पुढील पर्वासाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा. आणि KPL सीझन 6 ही स्पर्धा इथेच संपन्न होतीये. सेलिब्रेशन आपापले संघ आता प्रत्येक ठिकाणी आपल्या परीने करतील, त्यांना देखील आपण शुभेच्छा देऊया. आणि लाईट ऑपरेटर आपण जरा कॉन्टॅक्ट करा. फ्लडलाईट ऑपरेटर जरा आपण कॉन्टॅक्ट करा इकडे. लवकरात लवकर यायचं आहे फ्लडलाईट ऑपरेटर.